तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर आज एक अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडलाय। या अपघातात नांदेडच्या एकाच कुटुंबातील तब्बल तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी झालाय। मंगळवारी पहाटेच्या सुमारास हा थरार घडला। नातेवाईकांना हैदराबाद विमानतळावरून आणण्यासाठी हे कुटुंब कारने जात असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली। या घटनेमुळे संपूर्ण नांदेड शहरावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे। पाहुयात या अपघाताचं सविस्तर वृत्त। नांदेडच्या बागबान कॉलनीतील कुबा गल्ली परिसरात राहणारं कुटुंब कारने हैदराबादच्या दिशेने जात होतं। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 वर संगारेड्डी जिल्ह्यातील बच्चूपल्ली परिसरात पहाटे 4च्या सुमारास कारसमोर अचानक एक दुचाकी आली। या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने अचानक जोरात ब्रेक दाबताच कारवरील नियंत्रण पूर्णपणे सुटलं। भरधाव कार रस्त्यावर अनेकदा पलटी झाली आणि दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन आदळली। हा अपघात इतका भीषण होता की मौलाना मोहम्मद नदीम, त्यांची आई शमीमा बेगम आणि 4 वर्षांची चिमुकली अनाबिया तस्किन या तिघांचाही जागीच मृत्यू झालाय, तर नवीद हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सौदी अरेबियातून उमराह करून परतणाऱ्या नातेवाईकांना हैदराबाद विमानतळावरून घेण्यासाठी हे कुटुंब निघालं होतं, मात्र वाटेतच काळाने हा घात केलाय। शब्दाचा पक्का, कामाचा माणूस। महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। ॲडव्होकेट निलेश नारायण निकम, विरोधी पक्षनेता पुणे महानगरपालिका आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, पुणे शहर।